Good morning everyone. Today we have to start our next problem. Okay. The number 6, if exercise 4.2 madla number 6 चा problem है, if the angle between the lines represented by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is equal to the angle between the lines represented by 2x square minus 5xy plus 3y square is equal to 0, then show that 100 into h square minus ab is equal to a plus b into a plus b whole square. ओके. तर बघा आपल्याला या प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, टू पेअर ऑफ लाईन्स दिलेली आहे. ठीक आहे. आणि टू पेअर ऑफ लाईन्समध्ये जो त्यांचा अँगल आहे तो काय आहे, सेम दाखवलेला आहे. ही कंडिशन दिलेली आहे की फर्स्ट पेअर ऑफ लाईन अँड सेकंड पेअर ऑफ लाईन अँड दी इट्स अँगल इज सेम. ओके. आणि त्यावरूनच आपल्याला शो काय करायचं आहे, 100 इंटू एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू ए प्लस बी होल स्क्वेअर. ओके. सो नाऊ स्टार्ट. फर्स्ट इक्वेशन दिली आहे बघा. इफ द अँगल बिटवीन द लाईन रिप्रेझेंटेड बाय, फर्स्ट राईट डाऊन लेट सोल्युशन, लेट थीटा बी द, फर्स्ट पेअर ऑफ लाईन्स दिलेली आहे, लेट थीटा बी द अँगल बिटवीन the lines, angle between the lines कोणती ही, फर्स्ट ax square plus 2hxy plus by square is equal to 0. ओके. सो tan theta is equal to काय होणार, tan theta चा फॉर्म्युला मॉड ऑफ 2 इंटू अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी. ओके. इक्वेशन नंबर, याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. देन सेकंडमध्ये दिलेला आहे द अँगल बिटवीन द लाईन्स. सेकंड आपल्याला इक्वेशन दिलेली आहे ट्वाइस एक्स स्क्वेअर मायनस 5xy प्लस 3y स्क्वेअर. फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट ए अँड बी अँड एच व्हॅल्यूज. ओके. फ्रॉम सेम मेथड जे आपण प्रिवियस प्रॉब्लेममध्ये आपण यूज केलेली आहे. फर्स्ट गिवन इक्वेशन इज ट्वाइस एक्स स्क्वेअर मायनस 5xy प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके. गिवन इक्वेशन, याला इक्वेशन नंबर 2. देन कंपेरिंग इक्वेशन 2 विथ जी आपली स्टँडर्ड इक्वेशन आहे ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर is equal to 0. So we get a is equal to 2, b twice h is equal to काय होणार, मायनस 5. हेन्स h is equal to मायनस 5/2 अँड b is equal to गिवन दिलेला आहे 3. ओके. नाव लेट अल्फा बी द, थीटा आपण घेतलेली आहे फर्स्ट लाईनचं. देन अल्फा बी दी अँगल बिटवीन दी लाईन्स कोणती लाईन होणार, ही लाईन ट्वाइस एक्स स्क्वेअर मायनस 5xy प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो टॅन अल्फा इज इक्वल टू फार्मूला सेम ॲज इट इज 2 इंटू अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी. ओके. Now putting the value of a, b and h, we get tan alpha is equal to mod of 2 into h square ची व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केलेली आहे, मायनस 5/2 होल स्क्वेअर मायनस a इंटू b दॅट इज 2 इंटू 3 डिवायडेड बाय 2 प्लस 3 इज इक्वल टू mod of 2 into minus 5 square that is 25 divided by 2 square that is 4 minus 3 into 2 6 divided by 3 plus 2 that is 5 is equal to mod of 2 into 25/4 minus 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार, 25 मायनस 6
4 is 24 divided by 4 and divided by whole divided by 5 is equal to 2 by 5 into under root of 25 minus 24, that is 1 by 4. Okay, then 2 by 5 1 चा अंडर रूट काय होणार ऑलरेडी 1 and 4 चा अंडर रूट होणार 2, that is 2 get cancel, remaining is 1 upon 5. Hence tan alpha is equal to 1 by 5. इक्वेशन नंबर देऊयाला आपण 3. ओके, बट आपल्याला बघा गिवन कंडिशन दिलेला आहे इफ द अँगल बिटवीन दी लाईन्स इज इक्वल टू द अँगल बिटवीन दी सेकंड लाईन, दॅट इज गिवन. नाव गिवन दिलेला आहे थीटा इज इक्वल टू अल्फा. थीटा आपण फर्स्ट लाईनचा अँगल घेतला आहे आणि अल्फा आपण सेकंड लाईनचा अँगल घेतलेला आहे. गिवन काय दिलेला आहे थीटा इज इक्वल टू अल्फा. दिस इम्प्लाइज आपण लिहू शकतो टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा, हो ना. टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा. देन टॅन थीटाची आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, दॅट इज इक्वेशन नंबर 1. राईट डाऊन 2 इंटू अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी इज इक्वल टू टॅन अल्फाची व्हॅल्यू काय काढली आहे फाइंड आउट केलेली आहे आपण 1/5. ओके, इज इक्वल टू देन क्रॉस मल्टिप्लिकेशन और फर्स्ट आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे 100 एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू ए प्लस बी होल स्क्वेअर. ते याला आपण स्क्वेअरिंग करून टाकू. ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड वी गेट काय होणार स्क्वेअरिंग केल्यानंतर काय होणार बघा 2 अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू 1/25 होणार. 1/5चा स्क्वेअर दॅट इज 1/25. देन होल स्क्वेअर 2 स्क्वेअर 4 इंटू अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बीचं होल स्क्वेअर येणार एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू 1/25. देन इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 इंटू 4 इंटू एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू ए प्लस बी होल स्क्वेअर, दॅट इज 25 इंटू 4 100 एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू ए प्लस बी होल स्क्वेअर. आणि हेच आपल्याला कंडिशन प्रूव्ह करायची होती 100 एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू ए प्लस बी होल स्क्वेअर. हेन्स ट्रू. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम आहे फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन each of which making an angle 30 degree with the line 3x plus 2y minus 11 is equal to 0. ओके, तर या आपल्याला या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायची आहे आणि गिवन आपल्याला काय दिलेलं आहे अँगल दिलेला आहे आणि A1 लाईन दिलेली आहे. ओके, तर फर्स्ट राईट डाऊन गिवन लाईन इज गिवन लाईन इज कोणती दिलेली आहे आपले 3x प्लस 2y मायनस 11 इज इक्वल टू 0. ओके, नाव स्लोप ऑफ दिस लाईन इज काय होणार इट्स स्लोप इज मेन्शन करू आपण m. ओके, और m1 मेन्शन केला तर काय होणार m1 इज इक्वल टू -3/2 होणार minus a by b that is -3/2 is the slope of this line. Next let वन लाईन आहे आपल्याकडे आपण सेकंड लाईनचा स्लोप बघू. let m2 be the slope of
sorry, slope of one of the line, slope of one of the line making an angle, कोणता 30 degree, making an angle 30 degree with the line